श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, आत्मविस्मृतीचे मार्ग अनेक आहेत. ज्याचा मी विसरण्याचा मार्ग हलका त्याचे यश हलके व तो इसम हलक्या दर्जाचा असतो. ज्याचा मी विसरण्याचा मार्ग भारी त्याचे यश भारी व तो इसम पण भारी दर्जाचा असतो. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याला सर्वस्व मानून जगणारा, कामवासनेने वेडा झालेला, दारू, गांजा, अफू, चरस यांच्या अंमलाने शरीराची शुद्ध नसलेला माणूस हीनमार्गाने स्वतःला विसरतो आणि म्हणून तो हीन दर्जाचा असतो. त्याचा आनंद अगदीच तात्पुरता व परावलंबी राहतो. वाचन, लेखन, संशोधन यात तंद्री लागलेला किंवा संगीत, नृत्य, नाट्य, चित्र यांची धुंदी चढलेला माणूस वरच्या दर्जाचा असतो. पण चिंतनाची तंद्री उतरली किंवा कलेची मस्ती जिरली की ही माणसे आनंदापासून खाली घसरतात. आनंद भोगल्याची केवळ गोड स्मृती त्यांच्यापाशी शिल्लक राहते. पण सदाचरणाने वागणारा, विकार स्वाधीन ठेवणारा, कर्तव्य मनापासून करणारा, सर्वांवर निस्वार्थी प्रेम करणारा आणि आनंदमूर्ती भगवंताच्या अनुसंधानात रंगलेला माणूस उत्तम दर्जाचा असतो. भगवंताच्या प्रेमात स्वतःला विसरणाऱ्या माणसाचा मी आनंदमय बनून गेल्यामुळे स्वानंदाची आणि त्याची कधीच ताटातूट होत नाही. यासाठी अंतःकरण नुसते पवित्र करणारे साधन अपुरे पडते. त्याच्या जोडीला भगवंताचे प्रेम निर्माण करून स्वतःचा विसर पाडणारे साधन हवे, असा नवीन प्रकाश माझ्या विचारात पडला. साधनामध्ये स्वतःचा विसर पडायला हवा म्हणजे काय व्हायला हवे हे काही माझ्या लक्षात येईना. मला स्वतःला विसरायचे आहे असे सारखे मनात घोळवले तर मीचे विस्मरण होण्याऐवजी त्याचे स्मरणच सतत राहते. याचा अर्थ असा की स्वतःचा विसर पडण्याच्या आड माझा मीच येतो. शिवाय आणखी एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. व्यवहारात दुसऱ्या व्यक्तींशी आपला संबंध येतो. प्रपंच द्वैताचाच खेळ असल्याने व्यवहारात येणाऱ्या अडचणी दुसरा कोणी निर्माण करतो हे म्हणणे शोभते, परंतु परमार्थात स्वतःच्या वासना स्वतःच शुद्ध करायच्या असतात. स्वतःचा स्वतःशीच तो खेळ असल्याने तेथे दुसऱ्याचा मुळीच संबंध नसतो. अर्थात स्वानंद साधना करीत असताना दुसरा कोणी आपल्या आड येणे अशक्य असल्यामुळे अखेर माझा मीच माझ्या आड येतो, हे त्रिवार सत्य आहे. आपली देहसुखाची लालसा, सत्तेची हाव, पैशाचा लोभ, मनाची वासना, प्रापंचिक परिस्थितीबद्दल असमाधान, पुढे कसे होईल याची भीती, काळजी, तळमळ आणि आपला संशय किंवा आळस असा हा आपल्या आतील मोठा परिवार आपल्या आनंद साधनेच्या आड येतो. काय सांगावे? ही खूण ज्या दिवशी अगदी आतून मला पटली त्याच दिवशी मी मुमुक्षूच्या वर्गातून साधकाच्या वर्गात हक्काने दाखल झालो. माझ्या साधनेला एकदम बरोबर दिशा लागली. मीच माझ्या आड कसा येतो हे गणित चटकन सुटले ते असे. 1. जे खरे नाही व कायम टिकणार नाही ते मी खरे व कायम टिकणारे मानतो. 2. जे खरे माझ्या मालकीचे नाही तेथे मी प्रेम ठेवतो व तेथे माझे चित्त गुंतून पडते. 3. ज्यात आनंद मिळत नाही त्यात भ्रमाने त्याचा शोध केल्यामुळे ज्याच्या मागे जाऊ नये किंवा ज्याच्या नादी लागू नये त्याच्या मागे मी धावतो. 4. ज्याचा भरवसा धरू नये त्याचा आधार मी धरला म्हणून जे मागू नये ते सारखे मागतो. आणि 5. जे चिंतू नये त्याचे सारखे चिंतन केल्याने जे बोलू नये ते मी बोलतो आणि जे करू नये ते मी करतो. या सगळ्याला कारण असेल तर माझ्यामधील देहबुद्धीचा मी होय. अनुभवाने हा कधी शहाणा होत नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधान टिकू देत नाही, देहसुखाशिवाय दुसरे चिंतन करत नाही आणि उद्या कसे होईल याची चिंता केल्या वाचून राहत नाही. असो. साधक हो,
श्री सद्गुरूंनी परमपूज्य बाबांना अशी सूचना दिली की समजू लागल्यापासून आत्तापर्यंत आपल्या जीवनाला कोणते मुख्य सूत्र होते ते शोधून काढावे. त्यावर परमपूज्य बाबांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 हे व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.